उष्णतेची लाट, नंदुरबारचे तापमान 44 अंशावर, सूर्य आग ओकतोय. वाढत्या तापमानाने जनजीवन विस्कळीत, नंदुरबारात उकाड्याचा विक्रम. मे महिन्यात उष्णतेचा तडाखा, उन्हाने काढला घाम, सूर्याचा फुल फॉर्म. उष्णतेने नंदुरबारकर बेहाल, घराबाहेर पडणे कठीण, तापमानाने मोडला उकाड्याचा कहर. नमस्कार, आपण पाहत आहात NP टुडे न्यूज चॅनल. गेल्या आठवड्याभरापासून तापमानात वाढ झाली आहे. नंदुरबार शहरात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत असून तापमानाचा पारा तब्बल 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. उन्हाच्या तीव्र झळांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, चौक आणि रस्त्यावर नेहमीच्या तुलनेत कमी गर्दी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नागरिक थंड पेय, उसाचा रस, लिंबू पाणी आणि नारळ पाण्याचा आधार घेताना दिसत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारी 12 ते 5 या वेळेत शक्यतो बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे आणि हलका आहार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. उन्हात नागरिकांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात विद्या सरोज हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गौरव तांबोळी काय म्हणाले ते पाहूया. नमस्कार, मी डॉक्टर गौरव तांबोळी, नंदुरबार येथील फिजिशियन आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे भरपूर पेशंट हे उष्माघाताचे हॉस्पिटलला येत आहेत. काही पेशंटची तीव्रता ही कमी आहे, काही पेशंटची जास्त असते. तर या अनुषंगाने प्रशासनाने वेळोवेळी भरपूर उपाययोजना आणि नियमावली जाहीर केली आहे. त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी ते फॉलो केलं पाहिजे. शक्यतो दुपारच्या वेळेला उन्हामध्ये जाणं टाळायला पाहिजे. ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी सुटसुटीत कपडे घातले पाहिजेत. स्वतःला हायड्रेट म्हणजे पाण्याची मात्रा भरपूर हवी शरीरामध्ये. त्यानंतर डार्क कपडे, गडद रंगाचे कपडे घालू नयेत. हवेशीर वातावरणात राहायला पाहिजे आणि शक्य तेव्हा काम झाल्याबरोबर सावली किंवा आडोशाला गेलं पाहिजे. दुसरी महत्वाची लक्षणं काय असू शकतात आपल्याला उष्माघात होतो याचे, तर त्याच्यामध्ये मळमळ, उलटी होणं, खूप जास्त घाम येणं, चक्कर येणं, त्यानंतर हातापायाला गोळे येणं, हे असले सुरुवातीला लक्षणं आहे, ते इग्नोर करता कामा नये. त्यानंतर ज्याही पेशंटला किंवा आपल्या आजूबाजू परिसरामध्ये असे लक्षणं दिसत असतील त्यांना त्वरित गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल कुठेतरी जिथे जवळ असेल तिथे घेऊन जाऊन प्रथम उपचार ताबडतोब केला पाहिजे. सगळ्यांनी जोपर्यंत हीटवेव्ह आहे, अतिउष्णतेची लाट सुरू आहे, जोपर्यंत ती लाट आहे तोपर्यंत पुरेपूर काळजी घ्यावी. अजून जे काळजी घेण्यासारखे विषय आहेत ते म्हणजे की भरपूर लोक आता AC आणि कूलर याच्यामध्ये दुपारच्या वेळेला असतात. त्यांनी ताबडतोब तेथून निघून डायरेक्टली कडक ऊन असलेल्या वातावरणात जाऊ नये. ते करायचे टाळावं आणि पुरेपूर काळजी घ्यायची.